मग तेवढंच पाहिजे समोर. अर्थ लिहिलेच कोण आहे? अर्थ तो लिहायला अर्थ आपल्या समोर. मग ते सांगा. हे राहू द्या त्यासाठी. अर्थ आम्ही सांगणार, तुम्ही ते लिहायला पाहिजे ना. भक्तीचा अर्थ आम्हाला येतो, आम्ही सांगू शकतो. बरोबर. ते तुम्हाची तयारी नाही आहे. दुसरं सुरू करते. चालेल, रिपिटेशन चालेल. ठीक आहे, पण त्याच्यापैकी आमचं ते नाही म्हणणं. आम्हाला ज्या भक्त्यांचे अर्थ आम्हाला माहीत नाही ते माहीत होते. भक्तीचे अर्थ असा आहे. मग तुमच्याजवळ प्रत्येकाला पुस्तक कोणतं आहे? त्याचं सर्व भाषांतर तुम्ही लिहायला तयार आहेत का? मग आता ते कसं हो, ज्याचा त्याचा विषय त्याचं बंधन तुम्ही नका. म्हणजे शिकवणाऱ्याला स्वतः असं नसतं. शिकवणाऱ्याला उत्साह काही तर कळतं. आज तर आम्हाला काहीच माहित नाही. अरे शिकवणारा तेव्हाच उत्साह आहे. नाही. जर लिहित असाल गोष्टी बरोबर त्याचा अर्थ, तर आपण सांगायला तयार आहे. तुम्ही कानानं ऐकून घेता आणि मग लगेच मंदिरच्या बाहेर पुन्हा विचारलं तर येणार नाही. तर कशाला येणार? हे येत नाही. हे तरी येते काय? आता हे काय नाही, तसा फरक काहीच नाही. त्याचा म्हणजे काव्याचा अर्थ आहे तो वेगळा गोष्ट आहे. हा इथे भाव, आपण त्याचा भाव पकडतोय. तिथे भावच पकडायचा आहे. तिथे तरी तुम्हाला कुठे अर्थ लावायचा आहे? त्याचा भाव अर्थ लावायचा म्हणजे अर्थ समाजासाठी करायचा आहे. इथं तेच करतो, तिथेही तेच आहे. वेगळं काही नाही आहे. मला हे सांगायचं आहे. पण ते भक्त्यांच्या बाबतीत जो आग्रह आहे तो न राहता, कारण भक्त्या आपण नुसतं म्हणतो, म्हणजे इन्क्लुडिंग देवदर्शन नुसतं म्हणतो. त्यासाठी संस्कृत सगळ्यांनी शिका, म्हणजे आपण सगळ्याचा अर्थ माहित पडतो. तुम्ही आता कसं आहे, एक दक्षिणेचं टोक पकडता नाही, तू मधला मार्ग नाही पसंत येत तुम्हाला. हे चूक आहे. का नाही होणार? संस्कृत सगळं संस्कृत न येऊ द्यायला त्याचा भाव तर पकडतील. सांगितल्यावर तोपर्यंत नुसतं सांगितल्यावर भाव पकडला जाईल, परंतु ते सुद्धा पूर्ण होत नाही. तसं कोणी म्हटलं पूर्ण? आणि ज्याला संस्कृत येते तोही पकडू शकत नाही, तर तो सम्यक दृष्टी झाली असते. असं काही बोलायचंय, तुम्ही सांगायचं. हे बघा, भाव पकडता येत नाही असं नको म्हणून. कोणाला संस्कृत एक्झॅक्टली आमचं नाही. भाव पकडता येत न येते पकडता येते भाव. जयपूरवाल्या लोकांना संस्कृत येते का? किती लोकांना येते? भाव पकडून ठेवलेले आहेत त्यांनी. हे असले कारण नका सांगू. आमची इच्छा असा आहे, आम्हाला भक्त्या शिकायच्या आहेत, काही आल्या पाहिजे. घ्या, भक्त्या घेऊ. तुमची सर्वांची तयारी झाली म्हणजे भक्ती व्यवस्थित समजावून सांगा. आमचं तर प्रत्येक वेळेचं म्हणणं आहे, एक शास्त्र संपलं की 1-2 भक्त्या घेऊन नवीन शास्त्र लावायचं. म्हणजे थोडंसं तेही आलं पाहिजे, हेही आलं पाहिजे. वस्तू सामान्य विशेषात्मक आहे, हा मुद्दा इथे सुरू होत आहे. अध्याय 2, श्लोक नंबर 1. वस्तू सामान्य विशेषात्मक आहे. एक वस्तू सामान्य विशेषात्मक आहे. आणि दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये असा की काही गुण सामान्य आहेत, काही विशेष आहेत. सामान्य गुण जसं अस्तित्व, वस्तुत्व, द्रव्यत्व वगैरे जे सामान्य गुण आहेत का नाही, हे सामान्य गुण सर्व द्रव्यामध्ये आहेत. साही द्रव्यामध्ये, जे साही द्रव्यामध्ये राहतात त्यांना सामान्य गुण म्हणतात. जे मेजॉरिटीमध्ये राहतात, 6मध्ये राहत नसतील, समजा 2-4 द्रव्यामध्ये राहतात, बाकीच्या याच्यामध्ये नाही, तर मेजॉरिटीमध्ये बहुसंख्यक याच्यामध्ये जे राहतात त्यांनाही सामान्य गुण म्हणतात. म्हणजे हे आवश्यक नाही की सामान्य गुण 6ही द्रव्यात असायला पाहिजे. जीवत्व सामान्य गुण आहे का विशेष गुण आहे? एका अपेक्षेनं तो विशेष आहे, कारण तो जीवाचा आहे. परंतु सर्व जीव राशीमध्ये तो आहे, ह्या अपेक्षेनं तो सामान्य सुद्धा आहे. गाथा म्हणूया. सिद्धं विशेषवत् वस्तु सत्सामान्यं स्वतो यथा नासिद्धो धातु संज्ञोऽपि कश्चित् पीतासितो परा बहुव्यापकमेवैतत् सामान्यं सदृशत्वता अत्यल्पव्यापको वस्तु विशेष सदृशेतन. एक दृष्टांत दिला आहे की एक धातू
त्या धातूमध्ये चांदी, सोनं, पितळ, लोखंड वगैरे वगैरे जितक्या मेटल्स आहेत, ह्या सर्व धातू ह्या सामान्य याच्यामध्ये वर्गीकृत केलेल्या आहेत. या सर्व धातूमध्ये धातुत्व नावाचा गुण हा सामान्य आहे. परंतु त्या धातूपैकी काही पिवळी धातू आहे, काही श्वेत रंगाची आहे. तर हे श्वेतता किंवा पीतता हे त्या धातूंचे विशेष गुण आहेत. सर्व धातूमध्ये तो श्वेतपणा सापडणार नाही, परंतु धातूपणा म्हणजे हा सर्व याच्यामध्ये समावेश आहे, व्यापक आहे. जीवत्व सर्व जीवराशीमध्ये व्यापक आहे. अस्तित्व साही द्रव्यामध्ये व्यापक आहे. त्या दृष्टीनं आता चर्चा होईल. आता एक गाथेचा आपण अर्थ वाचू शब्दशः. सिद्धम विशेषवत वस्तू तत्सामान्यम स्वतो यथा. हे सिद्ध आहे. काय सिद्ध आहे? की विशेषवत सत्सामान्यम, ही वस्तू सामान्य आहे आणि विशेष आहे, ही स्वतः सिद्ध आहे. ही तिच्यामध्ये अशा प्रकारची विशेषता कोणी आणलेली नाही. ही स्वतः सिद्ध आहे की वस्तू सामान्य विशेषात्मक आहे. न असिद्धो म्हणजे ती असिद्ध नाही, म्हणजे सिद्ध आहे. धातू संज्ञोपी, इथे दृष्टांत दिला आहे. धातू संज्ञा असताना देखील धातू 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 ह्या सर्व धातूच आहे. जे पांढरे दगड लागले तर धातू आहे. पण या धातूमध्ये काही पांढरे आहेत, काही पिवळे आहेत. अशा प्रकारे जे वर्गीकरण करता येते, त्या वर्गीकरणावरून आता सामान्य आणि विशेष याची डिफाईन करायचं आहे. कश्चित पीता आणि सितो अपरा. सित म्हणजे पांढरा. काही धातू पिवळ्या रंगाचा आहे, काही पांढऱ्या रंगाचा आहे. हा जो फरक आहे, हा फरक विशेषामध्ये गर्भित आहे आणि धातू ॲज सच हे सामान्यामध्ये गर्भित होईल. बहुव्यापकम एव एतत् सामान्यम. सामान्याचं लक्षण काय? बहुव्यापक, बहुव्यापकपणा हे सामान्याचं लक्षण आहे. आणि सदृशत्वतः सामान्यम सदृशत्वतः हे कसं आहे? बहुव्यापक असून त्याच्यामध्ये सदृश्यपणा पाहिजे, तर त्याला सामान्य हे संज्ञा त्याला देता येईल. आणि अस्ति अल्पव्यापको, जो अल्पव्यापक आहे, सर्व पदार्थामध्ये व्यापून नाही. आता हे सामान्य आणि विशेष हे गुणांच्या बाबतीत चाललं आहे. एका द्रव्यामध्ये सामान्य विशेष आहे, तो इथं सध्या मुद्दा नाही. एका द्रव्यामध्ये सामान्य विशेष आहे ती चर्चा नाही. कारण या धातूच्या उदाहरणावरून भिन्न भिन्न द्रव्यामध्ये असलेला सामान्य गुण आणि विशेष गुण याची चर्चा आहे. आपण आता एका आंब्यामध्ये अर्धा भाग हिरवा आहे, अर्धा भाग पिवळा आहे. मुळामध्ये आंबा हे एक द्रव्य नाही आहे. द्रव्य म्हणजे नाही, पुद्गल आहे, तो पुद्गलाचा पिंड आहे, पुद्गलाचा स्कंद आहे. त्यातला प्रत्येक परमाणू भिन्न भिन्न आहे. त्याच्यामुळे एका आंब्यामध्ये अर्धा आंबा आंबट आणि अर्धा आंबा गोड, हे याला काही आश्चर्य नाही. कारण आपण ती ॲक्च्युली ते एका वस्तूमधलं नाही आहे, तो स्कंद आहे. प्रत्येक परमाणू अलग अलग आहे. प्रत्येक परमाणूचं स्वचतुष्टय अलग आहे. शेजारचा परमाणू आंबट आहे, त्याच्या जवळचा गोड आहे, त्याचा एकमेकाशी काही संबंध नाही. को रिलेशन अजिबात नाही आहे. इतकी स्वतंत्रता आहे की स्कंदामधला एक एक परमाणूसुद्धा को रिलेटेड नाही आहे आपल्या नेक्स्ट परमाणूशी. का बघ, तो गोड, त्याचा गोड रूपानं परिणाम चालू आहे आणि माझं आंबट रूपानं परिणाम चालू आहे. त्याच्याबद्दल नो रिझन. हे ती प्रत्येक परमाणूची आपापली स्वतंत्र योग्यता त्यावेळीची आहे. अस्ति अल्पव्यापको यस्तु विशेषः. तो जो अल्पव्यापक आहे तो विशेष आहे. आणि जो इतर म्हणजे सामान्य आहे तो सदृश्य आहे, इतर आहे. जिस प्रकार कोई धातु पीली और कोई धातु सफ़ेद होती है, यह बात असिद्ध नहीं है, म्हणजे सिद्ध है. उसी प्रकार वस्तु सामान्य रूप और विशेष रूप होती है. हे म्हणजे एक वस्तू सामान्य रूप ही आहे
त्याच वेळेला ती विशेष रूप आहे, यह बात भी स्वतः सिद्ध है. जो बहुत में व्याप्त करके रहता है. आता भिन्न द्रव्याबद्दल सामान्यता आपल्याला पाहिजे. जो बहुत में व्याप्त करके रहता है वह सामान्य कहलाता है, क्योंकि अनेक वस्तुओं में रहने वाले धर्म को सामान्य कहते हैं, और जो अल्प में व्याप्त कर रहता है वह सामान्य से भिन्न विशेष कहलाता है. नाही इथं अल्प कसा काय शब्द? अल्प म्हणजे काय? कमी द्रव्य, हा काही द्रव्यामध्ये काही काही द्रव्य की एकाच द्रव्य? नाही, आता एका द्रव्याचं सामान्य विशेष नाही लावायचं. नाही मला तर मंजूर आहे. पहिल्या श्लोकातला जो अर्थ आहे तिथे जो अर्थ सांगितलेला आहे ते बरोबर आहे, पण अल्प म्हटलं म्हणजे काय 6 द्रव्यापैकी 5 द्रव्य येत आहे. तरी तो सामान्य होईल. एका द्रव्यामध्ये जरी असला, जीव नावाचा एक द्रव्य, परंतु संख्येनं जीव किती आहे? अनंत अनंत आहे जगामध्ये. ते तर अनंतानंतरच्या तर हिशोबाने त्या आपण 6 द्रव्याच्याच हिशोबाने तिथं हे उदाहरण लावू. जर अल्प म्हणजे थोडे सांगतो ना आता हे लावतो. हे सर्व परवा तयारी केलेली आहे आणि त्याचं स्पष्टीकरण घेतो मी बरोबर, की काही द्रव्यामध्ये आहे, काही द्रव्यामध्ये नाही आहे. ते सामान्य विशेष कसे लावायचे? यात एक दुसरा मला प्रश्न म्हणजे नेहमीच अडतोय पंचायत. आता पहिल्या श्लोकात सिद्धम सुरुवात केलेली आहे, म्हणजे पंडितजींना हे सगळी वस्तू ही मी जी सांगत आहे गोष्ट ही सिद्ध आहे त्यांना सांगायचं आहे, पण खाली अर्थ करताना निगेटिव्ह लँग्वेजमध्ये केलेली आहे, डबल निगेटिव्ह. नाही त्याच्यामध्ये हेतू काय असू शकतो? माझा विषय तो आहे. जी प्रचलित निगेटिव्ह मान्यता लोकांची ती पुन्हा नष्ट करण्यासाठी हे असिद्ध नाही आहे. म्हणजे कोणी म्हणतात ना, हे कोण सिद्ध करणार? खालच्या ओळीतलं घेतल्याने त्यांनी नासिद्धचा अर्थ घेतला, असिद्ध नाही. आणि वरच्या सिद्धचा अर्थ दुसऱ्या वाक्यात आहे, स्वतः सिद्ध. दोन केले ना बरोबर. स्वतः सिद्ध आहे ते वरच्या वरचा वाक्यामध्ये. जो सिद्ध आहे त्याचा दुसऱ्या वाक्यात आहे स्वतः सिद्ध आहे, आणि खालच्या संस्कृतीच्यात आहे नासिद्ध. म्हणजे तरी असिद्ध. पंडितजीची खासियत यांच्या कविवर राजमलजीची ही एक पद्धत आहे की सर्वसामान्य लोक ज्या निगेटिव्ह विचाराचे आहेत त्या निगेटिव्ह विचाराचं खंडन करण्यासाठी असं डबल निगेटिव्ह आलं. एक तर त्यांची मान्यता निगेटिव्ह, हे असं नाही आहे, कोण पाहिलं आहे, कसं सिद्ध आहे, आणि मग त्याला पुन्हा त्याचा नकार करायचा आपल्याला, म्हणून न असिद्ध ना सिद्ध. मग ते असिद्ध नाही आहे म्हणजे सिद्धच आहे. सिद्धच आहे. ते बरोबर असं एक तो दृष्टिकोन असावा. डबल इथे तर निगेटिव्ह आहे, मधून सरळ दोनच आहे. या श्लोकात तर दोन या आहे. लोकांत दोन. हा ते लक्षात नाही आलं. बरोबर. आता पहा, 6 द्रव्यामध्ये एक नास्तित्व गुण आहे. 6 द्रव्यामध्ये नास्तित्व गुण से प्रत्येक द्रव्य लक्षित होता है. प्रत्येक द्रव्य लक्षित होतो, म्हणजे नास्तित्व नावाचा धर्म किंवा गुण 6ही द्रव्यामध्ये आहे, स्वतंत्र आहे. त्याला अस्तित्वाची आवश्यकता नाही, स्वतंत्र आहे तो नास्तित्व धर्म. मग त्याचं स्पष्टीकरण कसं करायचं की नास्तित्व धर्म कसा आहे त्याचा? जीवामध्ये नास्तित्व धर्म कसा आपण डिफाईन करू? जीवामध्ये नास्तित्व धर्म कसा आहे? का त्या एका जीवामध्ये पुद्गलाचं जडत्व प्रवेश करू शकत नाही. पुद्गलाची अस्थी त्याच्यामध्ये नाही आहे, पुद्गलाचं जडत्व नाही आहे, धर्मद्रव्याचं गमन हेतुत्व त्याच्यामध्ये नाही आहे. म्हणजे नाही आहे नाही आहे नाही आहे म्हणजे हा जो नकारचा पाढा आहे हा प्रत्येक द्रव्यामध्ये आहे. म्हणजे माझ्याशिवाय दुसरा कोणी येऊ शकत नाही. हा जणू त्या द्रव्याला म्हणायचा आहे की माझ्यामध्ये तुझी नास्ती, त्याची नास्ती, त्याची 5ही द्रव्याची नास्ती माझ्यामध्ये आहे. जीव म्हणेल 5ही द्रव्याची. एवढंच नव्हे तर मी सोडून जे अनंत जीव आहेत त्या सर्वांची सुद्धा माझ्यामध्ये नास्ती आहे. तर ही जी नास्ती आहे ही नास्तित्व गुणामुळं आज सिद्ध होत आहे. म्हणून हा जो नास्तित्व धर्म आहे, नास्तित्व गुण आहे, हा 6ही द्रव्यामधला सामान्य गुण आहे. दुसरं
अपने नहा एकत्व. तर अपने अस्तित्व स्वभाव को छोडे बिना, हे प्रत्येक याला लावून घेतलं आवश्यक आहे. अपने अस्तित्व स्वभाव को छोडे बिना काय, अपने अस्तित्व स्वभाव को छोड़े बिना एकत्व गुण से प्रत्येक द्रव्य लक्षित होता है. तर एवढं ते लिहिलं नाही, ते काही कालचं होतं. तर प्रत्येक द्रव्य, हाँ, प्रत्येक द्रव्य अपने द्रव्य गुण पर्याय से एकत्व स्वरूप है. प्रत्येक द्रव्य की द्रव्य गुण आणि पर्यायमध्ये एकत्व आहे. एकत्व आहे म्हणजे असं ते बिखरून अलग होत नाही. एकत्व याचा का बिखर के अलग नाही होणार, साथ साथ राहणार, याचं नाव एकत्व. द्रव्य गुण पर्याय कधी बिखरून अलग होतील का, नाही. म्हणून द्रव्य गुण पर्यायमध्ये एकत्व आहे. तर हे जे एकत्व, हे जे आम्ही साही द्रव्यामध्ये पाहणार आहोत, हा एकत्व हा सामान्य धर्म झाला, सामान्य गुण झाला. त्यानंतर अन्यत्व. अपने अस्तित्व स्वभाव को छोड़े बिना अन्यत्व गुण से प्रत्येक द्रव्य लक्षित होता है. प्रत्येक द्रव्य लक्षित होता है म्हणजे साई द्रव्यामध्ये तो आहे अन्यत्व. यह गुण छहो द्रव्य में है. यह आत्मा दूसरे आत्मा से या दूसरे द्रव्य से या दूसरे गुण से भिन्न है. हा आत्मा दुसऱ्या आत्म्यापासून, दुसऱ्या द्रव्यापासून, उद्गलापासून भिन्न आहे. हे भिन्नत्व जे आहे, हे भिन्नत्व प्रत्येक द्रव्यामध्ये, प्रत्येक द्रव्य बाकीच्या उरलेल्या द्रव्यापासून भिन्न आहे. तर ही जी भिन्नता आहे, ही भिन्नता अन्यत्व गुणांनी सिद्ध झालेली आहे. म्हणजे अन्यत्व गुणसुद्धा सामान्य गुण आहे. इथपर्यंत बरोबर समजलं. नास्तित्व आणि अन्यत्व काय फरक? अस्तित्व हा सर्व द्रव्यामध्ये आहे. नास्तित्व ना, नास्तित्व, नास्तित्व याचा की याचा प्रवेश माझ्यामध्ये नाही. पण अन्यत्वामध्ये काय आहे की तू सुद्धा आहे, तुझ्यामधला तो अलग आहे, माझ्यामधला अलग आहे, सर्वांमधला अलग अलग आहे. अन्यत्व म्हणजे त्याच्यामुळं मी याच्यापासून अन्य आहे, या द्रव्यापासून अन्य आहे. ही अन्यत्वाची तिथे कल्पना आहे, अन्यत्व. तर नास्तित्व झालं, अन्यत्व झालं. तर द्रव्यत्व, अपने अस्तित्व को छोड़े बिना, अपने अस्तित्व को छोड़े बिना द्रव्यत्व गुण से प्रत्येक पदार्थ लक्षित होता है. द्रव्यत्व गुणामुळे प्रत्येक वस्तू, प्रत्येक पदार्थ लक्षित होतो. याचा अर्थ की प्रत्येक द्रव्याचं द्रव्यत्व हे लक्षण आहे. लक्षित होतं म्हणजे लक्षण आहे प्रत्येक द्रव्याचं. ते लक्षण कोणतं काम करते? द्रव्यत्व गुण. कारण पुढे पर्यायत्व येणार आहे. पर्यायत्व आणि द्रव्यत्व याच्यामध्ये थोडा फरक आहे. साही द्रव्यामध्ये हा द्रव्यत्व गुण आहे. इस गुण के कारण प्रत्येक द्रव्य द्रवित होता है म्हणजे प्राप्त होता है. इस गुण के कारण प्रत्येक द्रव्य द्रवित होता है म्हणजे प्राप्त होता है. द्रव्यामधला तो गुण प्राप्त होणे म्हणजे प्रगट होणे. नुसता गुण आहे हिडन असं नाही, तो प्रगटही होतो. तर ते प्रगट होण्याचं काम द्रव्यत्व गुण करते. बरोबर आहे. साई द्रव्यामध्ये आहे द्रव्यत्व गुण आणि त्या द्रव्यत्व गुणामुळे द्रव्य ही संज्ञा जी जिनागमामध्ये द्रव्य 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 जे येते, ही त्या द्रव्य संज्ञेचं हे कारण आहे की प्रत्येक द्रव्य, प्रत्येक गुण प्रगट होणार आहे. आणि ज्या वेळेला तो प्रगट होईल त्यावेळेला तो पर्यायत्व गुणामुळे प्रगट होईल. पर्यायत्व. अपने अस्तित्व स्वभाव को छोड़े बिना इस गुण से छहो द्रव्य लक्षित हो जाते हैं.
याने साही द्रव्यामध्ये पर्यायत्व नावाचा धर्म आहे. प्रत्येक द्रव्य परिणमित होत आहे. प्रत्येक द्रव्याचं परिणमन होणे हा त्याचा स्वभाव. इन दो में क्या अंतर है? आता हे प्रश्न उत्तर मानसिक आहे थोडेसे अभ्यासाचे. इन दो में क्या फरक आहे? पर्यायत्व आणि द्रव्यत्वामध्ये. द्रव्यत्व में सामान्य द्रव्य का द्रवना अर्थात प्राप्त होना ऐसा भाव है. द्रव्यत्व में सामान्य द्रव्य का द्रवना म्हणजे प्राप्त होना ऐसा भाव है. और पर्यायत्व गुण में पर्याय विशेष की मुख्यता से परिणमित होना ऐसा भाव है. नंतर प्रश्न है, आमचाच प्रश्न है, क्या ये जरूरी है कि जो जो सामान्य गुण होगा वह छहो द्रव्य में हो? जो जो सामान्य गुण आहे तो साही द्रव्यामध्ये असायलाच पाहिजे असा नियम नाही. नॉट नेसेसरी. त्याच्यानंतर येते सर्वगतत्व. सर्वगतत्वामध्ये अपने स्वभाव अस्तित्व स्वभाव को छोड़े बिना, अपने अस्तित्व स्वभाव को छोड़े बिना इस गुण से म्हणजे सर्वगतत्व गुणाद्वारे 4 द्रव्य लक्षित होते हैं. जीवद्रव्य, धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य और आकाश द्रव्य. 4 द्रव्य लक्षित होते हैं. सांगतो त्याचा अर्थ. तर सर्वगतत्व याचा अर्थ क्षेत्र का बहुव्यापकपणा. क्षेत्र का बहुव्यापकपणा म्हणजे बहुप्रदेशी जे द्रव्य आहे त्या बहुप्रदेशी द्रव्यांची जर एक कॅटेगरी केली तर त्याच्यामध्ये सर्वगतत्व नावाचा गुण आहे, सामान्य गुण आहे. क्षेत्र का बहुव्यापकपणा इस गुण की पहचान है. नंतर प्रश्न है कि इसमें पुद्गल और काल द्रव्य क्यों नहीं समाविष्ट होते? या सर्वगतत्वामध्ये पुद्गल आणि काल द्रव्य समाविष्ट का नाही? पुद्गल द्रव्य किती प्रदेशी आहे? एक प्रदेशी. किंबहुना पुद्गल त्यालाच म्हटलेलं आहे की जो परमाणू आहे तो, त्याचं नाव पुद्गल आहे. म्हणूनच हां, म्हणजे एक प्रदेशी काय. तर कालद्रव्यसुद्धा एक प्रदेशी आहे. म्हणून हे 2 द्रव्य कसे आहेत? सर्वगतत्व गुणांनी रहित आहेत. त्यांच्यामध्ये सर्वगतत्व नाही. कारण वे एक एक प्रदेशी आहे. त्याच्यानंतर गुण आणि धर्म याच्यामधला थोडासा फरक. गुण आणि धर्म त्याच्यामध्ये काही फरक आहे की नाही? काय फरक आहे? गुणाच्या पर्यायी होतात, धर्माच्या धर्माचे पर्याय. त्याला विरोधी धर्म असतो, गुणाला विरोधी गुण असतो. आता बा, द्रव्य का जो स्वभाव, द्रव्याचा जो स्वभाव अपरिणामी आहे. धर्म आहे ना, आता त्याची पर्याय काढायची नाही आपल्याला. म्हणून द्रव्य का जो स्वभाव अपरिणामी है उस स्वभाव को द्रव्य का धर्म कहा है. तो द्रव्याचा तो धर्म झाला. गुण धर्म हो सकते. गुणाला तुम्ही धर्म म्हणू शकता, परंतु धर्म गुण नाही होते. हा फरक आहे. गुणाच्या पर्यायी गुणाला तुम्ही धर्म म्हणू शकता. अस्तित्व धर्म म्हटलं काय, अस्तित्व गुण म्हटलं काय, काही फरक नाही. पण धर्म जिथे असतो त्या ठिकाणी त्याचा विरोधी वाटणारा धर्मही तिथे असतो आणि त्याच्यामध्ये पर्याय नसते. धर्मामध्ये पर्याय नाही, पण गुणामध्ये पर्याय राहील. आता असर्वगतत्व हा सामान्य गुण पाहायचा आपल्याला. असर्वगतत्व कशा कशामध्ये आहे? असर्वगतत्व कालद्रव्यामध्ये. सर्वगतत्व कशाला म्हटलं आहे आपण?
बहुप्रदेशी द्रव्य जे जे आहेत ते सर्वगतत्व धर्मामुळे युक्त आहे. आणि जे एक प्रदेशी द्रव्य आहे, आपलं जो 2 द्रव्य एक प्रदेशी आहे, मग त्या 2 द्रव्यांचा एक गट तयार होईल की नाही सामान्य. तेव्हा तुझ्यामध्ये संख्या किती आहे त्यांची? कालद्रव्याची संख्या किती आहे? असंख्याक आहे. उद्गव द्रव्याची संख्या जीवापेक्षा अनंत पट आहे. म्हणजे वास्तविक त्यांचीच मेजॉरिटी जास्त आहे. अशा या सर्व द्रव्यांमध्ये असर्वगतत्व नावाचा धर्म आहे. असर्वगतत्व म्हणजे एक प्रदेशी समजायचा. प्रत्येक कालद्रव्य और प्रत्येक पुद्गल द्रव्य लक्षित होता है. छोटे क्षेत्र में व्यापक होना ये असर्वगतत्व का काम है. छोटे क्षेत्र में. आता है सप्रदेशत्व. सप्रदेशत्व अपने अस्तित्व स्वभाव को छोड़े बिना 4 द्रव्य सप्रदेशी है. सप्रदेशी त्याच्या उलट अप्रदेशी. अप्रदेशी कोणते द्रव्य? म्हणजे आता प्रदेशच नाही असं नाही. अप्रदेशी म्हणजे एक प्रदेशी. तसंच आहे सर्वगत आणि याचे सारखंच आहे. तर 4 द्रव्य सप्रदेशी है. पुद्गल व काल प्रत्येकी एक एक प्रदेशी है. अतः उनमें अप्रदेशत्व गुण है. काय पडलं ते दोघं सर्वगत आणि सप्रदेश? काय फरक आहे सांगा. त्या सगळ्या प्रदेशांमध्ये व्यापलेला आहे आणि ह्याला फक्त आहे. भूप्रदेशी आहे म्हणून फक्त व्यापलेला असं म्हणतात. गत म्हणजे जाणे. त्या सगळ्यांमध्ये तो व्यापलेला आहे. सर्व प्रदेशामध्ये ते व्यापू शकतो असं. आता मूर्तत्व अपने स्वभाव को छोड़े बिना अनंतानंत पुद्गल द्रव्य में व्यापक है. मूर्तत्व फक्त पुद्गलासाठी आहे. अतः यह सामान्य गुण है. आता अमूर्तत्व याची किती आहेत? 5ही अमूर्त आहे. फक्त पुद्गल सोडून बाकी 5ही द्रव्य अमूर्त आहे. नाही. परमाणू ॲज ए द्रव्य घेतला तर तो मूर्तच आहे. म्हणजे व्याख्या त्याची कशी हाय लेवलची करा. आपण कशी करतो लो लेवलला. जे इंद्रियांनी ग्राह्य आहे त्याला मूर्त म्हणतो नाही का. इंद्रियांनी ग्राह्य आहे. परंतु तसं न घेता वास्तविक पुद्गलही इंद्रियांनी ग्राह्य आहे. पुद्गलांचा जो परिणाम आहे इफेक्ट स्कंद तो ग्राह्य आहे. म्हणून त्या अपेक्षेने त्याला पुद्गलाला मूर्तच म्हटलं पाहिजे. स्वभावानं तो मूर्तिकच आहे. तो अपवाद आहे. परमाणू इंद्रियाने दिसत नाही म्हणून त्याला अमूर्तिक असं वाटते आपल्याला. पण त्याची कॅटेगरी जी आहे ती मूर्ताचीच आहे. हे जे सामान्य गुण झाले. अमूर्तत्व अपने अस्तित्व स्वभाव को छोड़े बिना अनंतानंत पुद्गल द्रव्य में व्यापक है. अतः यह सामान्य गुण है. अमूर्तत्व कशाला म्हणायचं की अपने अस्तित्व स्वभाव को छोड़े बिना पुद्गल छोड़ के एक्सेप्ट पुद्गल सोडून बाकीच्या 5 द्रव्यामध्ये हा सामान्य गुण आढळून येतो. अमूर्तत्व झालं. सामान्य गुण सर्वगतत्व असर्वगत सगळे झाले. झालं. इतकं तर आमचा पॉईंट संपला. याबद्दल वेळ संपला. एक गाथा घेऊन घेऊ वाचून घेऊ थोडेसे. जीव और अजीव के स्वरूप का निर्देश. जीवा जीव विशेषोस्ति द्रव्याणां शब्दतोऽर्थतः चेतना लक्षणो जीवः स्याज्जीवोऽप्यचेतना. सिद्धं
सिद्धदृष्टान्ता चेतनाचेतनद्वयं जीवत्वपुर्घटादिभ्यो विशिष्टं कथमन्यथा. फार सोपं आहे. जीव आणि अजीव यांच्या स्वरूपामध्ये काय भिन्नता आहे ते सांगतात का जीव अजीव विशेषतो असती. जीव आणि अजीवामध्ये विशेषपणा आहे, फरक आहे, भिन्नता आहे. द्रव्यानाम या द्रव्यामध्ये भिन्नता आहे. शब्दतो आणि अर्थतो. शब्दानं भिन्न आहे, त्याला जीव म्हटलं आहे. हे लिहिताना अ लिहावा लागतो म्हणून अजीव म्हणजे शब्दामध्ये फरक आहे. त्यांच्या दोघांच्या अर्थामध्ये म्हणजे वाच्यामध्ये फरक आहे. असा शब्दामध्ये फरक आणि अर्थामध्ये फरक असा जीव आणि अजीवामध्ये आहे. आणि लक्षणामध्ये चेतना लक्षणो जीव. जीव कसा आहे? चेतना लक्षण आहे. स्यात् अजीवो अपि अचेतन. अजीव कसा आहे? अचेतन लक्षणाचा आहे. ना सिद्धम सिद्ध दृष्टान्तः चेतना चेतनद्वयं जीवत वपुः घटादिभ्यो विशिष्टं कथम अन्यथा. आता जीवाचे चेतन आणि अचेतन हे जे दोन जीवाच्या आपलं द्रव्यांचे जे चेतन आणि अचेतन दोन भेद आहे ते असिद्ध नाही. ना सिद्धम म्हणजे सिद्ध आहे, सर्व मान्य आहे असं सिद्ध आहे ते. सिद्ध दृष्टांता चेतन अचेतनद्वयम. एक चैतन्य स्वरूप आहे, एक अचेतन स्वरूप आहे. याचा दृष्टांत देऊनही जगामध्ये चेतन आणि अचेतन असे दोन द्रव्य आहेत, द्रव्यांच्या दोन कॅटेगरी आहेत, हे सिद्ध करता येईल. त्यात असिद्ध राहण्यासारखं काही एक कारण नाही. जसं जीवत वपुः घटादिभ्यो विशिष्टम कथम अन्यथा. जीवत वपू काय? वपू म्हणजे शरीर. जीवत वपू हे शरीर कसं आहे? या शरीराला तुम्ही जिवंत म्हणू शकता, मृत म्हणू शकता. घट असला तर घट हा 100% अजीव आहे. आणि हे जे वपू आहे, शरीर आहे, हे याला तुम्ही असं मृत नाही म्हणू शकत. आहे तो मृतच, आता त्याला तो मृतच आहे. परंतु जीवाच्या अस्तित्वामुळे याच्यावर जिवंत शरीर अशा प्रकारची याला संज्ञा प्राप्त झालेली आहे व्यवहाराने. तर हा दोघांमध्ये जो फरक आहे तो फरक दर्शवितो की जगामध्ये जीव बी आहेत आणि अजीवसुद्धा आहे. या जीव आणि अजीवाची सिद्धी हे दोन उदाहरण देऊन त्यांनी सिद्ध केलेलं आहे असं वाटत आहे. शब्द और अर्थ दोनों की अपेक्षा द्रव्यों के जीव और अजीव ऐसे दो भेद हैं. इनमें से जीव का लक्षण चेतना है और अजीव अचेतन होता है. द्रव्यों के चेतन और अचेतन ये दो भेद असिद्ध नहीं है, किंतु प्रसिद्ध दृष्टांत से ये सुसिद्ध है. यदि चेतन और अचेतन को अलग अलग नहीं माना जाता है तो घटादिक से भिन्न जीते हुए का शरीर कैसे सिद्ध हो सकता है. म्हणतो ना पद नाही म्हणत का? काय दिसाय कोण आलं